ओम श्री गणेशाय नमः. शरयू तिरी अयोध्यापुरी पवित्र जी का या भूवरी. आणि शरयू नदीच्या किनाऱ्यावर अयोध्यापुरी हे शहर बसलेलं आहे. तेथे अंबरीश राव राज्य करी पुण्यशील प्रतापी. आणि त्या ठिकाणी अंबरीशराव नावाच्या राजाचं राज्य होतं आणि तो महाप्रतापी आणि पुण्यशील होता. अति सुशील भगवत भक्त. तो कसा होता? अति सुशिक्षित आणि ज्ञानी, पण तो भगवंताचा भगवत भक्त होता. गो ब्राह्मणाशी प्रतिपाळित परोपकारी दयावंत आपपरण जाणे मानसी. आणि गौ ब्राह्मणांचं रक्षण करणारा आणि परोपकारी आणि दयावंत म्हणजे मायाळू असा होता. आपपर्ण जाणे मानसी, त्याला मी पण नव्हता, त्याला माणुसकी होती. समरांगणी दावाग्न शरणांगतांचे करी रक्षण. आणि युद्धाला गेल्यानंतर कधी माघार घेतली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कुणाला शरण गेला नाही आणि शरणागत आल्याचं नेहमी रक्षण केलं. करी पुत्रवत प्रजा पालन. आणि प्रजेचं पालन आपल्या स्वतःच्या मुलासारखं त्यांना सांभाळीत असे. दाने देत असे बहुसाल. आणि दान धर्म करण्याला एक नंबर असे. सुशोभना नामे तयाची कांता मा साध्वी पतिव्रता. आणि त्याच्या पत्नीचं नाव सुशोभना आहे आणि ती कशी त्याची मंडळी म्हणजे त्याची बायको आहे ती, आणि ती महासाध्वी आणि महापतिव्रता आहे. वदनेंदू तेचा विलोकिता. आणि तिचा जर चेहरा पाहिला तर काय होत होतं? रतिपती लज्जित. कामदेव आणि रती सुद्धा शर्मेनं मान खाली घालायचे, इतकी ती देखणी होती. ऐसा राव वैभवेशी राज्य करी अयोध्येशी. असा राजा त्या अयोध्येमध्ये राज्य करीत होता. चिंता नसे मानसी आनंदित सर्वदा. आणि त्याच्या मनामध्ये चिंता ही कधीच नसायची, नेहमी आनंदित राहायचा. सुशोभनेच्या उदरी झाली दिव्य कुमारी. आणि त्या राजाला एक दिव्य अशी मुलगी जन्माला आली राजाच्या घरी. अंबरीश हर्षलांतरी कन्या रत्न विलोकिता. आणि मुलीचं तोंड पाहिल्याबरोबर त्या अंबरीश नावाच्या राजाला अति आनंद झाला. 12 दिवस पर्यंत उत्साह केला ती अद्भुत. याचक जन केले तृप्त धनामित देवोनी. आणि भला मोठा उत्सव केला त्या ठिकाणी अयोध्यामध्ये. आणि जेवढे याचक जन होते, जेवढे त्या राजाला मागणी करण्यासाठी आले होते, आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, सर्वांना त्याच्याप्रमाणे धन दिलं आणि धन धान्य दान दिलं आणि सर्वांना तृप्त केलं. श्रीमती नाम देवोनी शर्करा वाटिल्या नंदानी. याचक तृप्त केले दानी अमित द्रव्य देवोनी. आणि दान धर्म घेण्यासाठी जे लोक उभे होते रांगेमध्ये, त्या सर्वांना त्यांच्या मनाला जसं पटेल असं दान धर्म केला आणि सर्वांना साखर वाटली आहे. दिवसे दिवस होता थोर राव चिंता करी फार. हिच्या समसुंदर वर केवी मिळेल. राजाला एकच जशी मुलगी मोठी होऊ लागली तसंच राजाला काळजी वाटू लागली की हिच्यासारखा सुंदर असा वर कसा कुठून भेटेल. राव विचार करी म्हणे क्षत्रिय सुरानी मुनी. आणि राजानं मनामध्ये विचार केला, ही जर स्वयंवराची घोषणा करायची म्हटलं तर सर्व राजे लोकांना या ठिकाणी बोलवावं लागेल. उत्तम वर यात्रया तोनी पराक्रमी रूपवान असावा. आणि जावाय कसा असावा? दिसायला उत्तम असावा, ज्ञानी असावा आणि पराक्रमी आणि रूपवान असावा.
तरी स्वयंवर घोष गाजवणे पाचारावे नृपसुर मुनी. तरी सर्वांना पत्रिका पाठवून बोलवून घ्यावं. ऐसे स्वचित्ती विचारोनी दूत धाडिले या नावया. आणि असा पक्का निर्णय मनामध्ये विचार करून घेतला आणि दूत त्यांना राजे लोकांना बोलवण्यासाठी पत्रिका देण्यासाठी पाठवण्याचा विचार केला. शिबिरे उभवणे भवता मंडप निर्मिला सुशोभित. आणि सर्व लोकांना राहण्याची सोय केली आणि भला मोठा मंडप आपल्या राजमहालासमोर उभा केला. वार्ता फाकली त्रैलोका स्वयंवराशी ती सर्वही. आणि तिन्ही लोकांमध्ये ही वार्ता पसरली आणि सगळे लोक येऊ लागले. नारद आणि पर्वत मुनी बैसले असता एके स्थानी. देवऋषी नारद आणि पर्वत मुनी एका ठिकाणी बसले होते. स्वयंवर वार्ता ऐकून कानी विचार करते स्वचित्ती. आणि बाबा हे तर म्हणले राज्यमली स्वयंवर आहे. ही बातमी त्यांना समजल्यावर काय झालं. ब्राह्मण क्षत्रिय आणि सुर यातून श्रीमती सासावावर. काय सांगितलं. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यापैकीच वर पाहिजे. पराक्रमी आणि शूर रूप संपन्न असावा. तो कसा असावा. पराक्रमी आणि दिसायला सुंदर असावा. नारद विचार करी मानसी कीर्ती माझी त्रिभुवनी. आणि देवऋषीने विचार केला माझी कीर्ती तर त्रिभुवनामध्ये आहे. एके स्वर्गामध्ये आहे, 14 भुवनामध्ये आहे, 7 पाताळामध्ये आहे. तेजस्वी स्वरूप मजहुनी नसे अन्य कवनाचे. माझ्यासारखंच तेज तर कोणाचंच नसेल. तरी स्वयंवरी मी जाऊनी राजकन्या जी गुणालया करीन तेशी निज भार्या स्वसामर्थ्ये करोनी. आणि मी तिथं जाईन स्वयंवरामध्ये आणि ती गुणवान मुलीशी मी विवाह करीन, तिला माझी बायको बनवीन. आणि हे एवढं सामर्थ्य माझ्या शरीरामध्ये अंगामध्ये आहे. परी या कृत्याशी थोर विघ्न याने तू न होया परिपूर्ण. तरी असं कसं काय जायचं विचार पडला. काहीतरी केलं पाहिजे, नाही पुढे विघ्न नाही आपल्याला पाहिजे तिथं गेल्यावर. याने हे तू न होया परिपूर्ण. पर्वत मुनीचे ही मन लुब्धले तिजला वरावया. आणि जोडीदार होता पर्वत मुनी, त्याची इच्छा झाली आपण सुद्धा जावं, आपले बायको फार सुंदर होईल. तोही तपो जे महान. तपवान होता तो सुद्धा. भगवत भक्त मज समान. त्यालाही अहंकार झाला माझ्यासारखा कोणी भगवत भक्त नाही. तरी राजकन्या द्वयातून वरील एकाशी निश्चित. आमच्या दोघांपैकी कुणाला तरी एकाला ही निश्चित माळ घालील. तरी आपणास ती घालील माळ आईसा प्रयत्न करुणी सबळ प्रसन्न करावा घन निळ कार्य हे आधी साधावया. याच्यासाठी म्हणले घन निळ आहे म्हणजे कोण. साक्षात विष्णूला प्रसन्न करून घ्यावं, विष्णूला बोलावं लागेल. ऐसा विचार करोनी मानसी वेगे पातला वैकुंठाशी नमो हरीच्या पदासी वदे दिन वदने ते काळी. आणि वैकुंठाला गेले आणि भगवान विष्णूला नमस्कार केला. देवाधिदेवा कमलापती इच्छा उद्भवली माझ्या चित्ती. आणि त्या ठिकाणी जाऊन हात जोडून उभे राहिले म्हणले भगवंता माझ्या मनामध्ये एक विचार निर्माण झाले आहे. देवाधिदेवा कमलापती इच्छा उद्भवली माझ्या चित्ती अंबरीश तनया श्रीमती व्हावी युवती प्राप्त ही. आणि अंबरीश ऋषीची मुलगी मला प्राप्त झाली पाहिजे, मला मिळाली पाहिजे बायको म्हणून.
तिच्या स्वरूपाशी रंभाद्य अप्सरा वाटती दाशी. तिथं बायको मिळाली तर तिच्या समोर रंभा देवी देवता सगळं शुल्लक बाब आहे. लक्षिता सुंदर वदनाशी रोहिणी पती लज्जित. अहो कामदेव सुद्धा लाजल हो. तरी मजला व्हावी ती कामिनी ऐसे करी चक्रपाणी. म्हणले परमेश्वरा, हे चक्रधारा, हे सुदर्शनधारी महाविष्णू, एवढं माझं काम तुम्ही केलं पाहिजे. पर्वत मुनीच्याही म्हणे व्हावी कामिनी आपणा ते. आणि पर्वत मुनीच्या सुद्धा मनात तेच आहे, ती आपली बायको व्हावी. दोघे आम्ही विख्यात समान रूपी कीर्तिवंत. आम्ही दोघेही म्हणले तपोजेटे आहोत, सारखेच आहोत भक्त. आम्ही स्वयंवरी बैसता सभेत घालील माळे काते. आम्ही दोघं जर गेलो, आम्हा दोघांपैकी कुठं तरी एखाद्या गाड्यात नक्कीच माळ घालील. यास्तव माझे साधा वया कार्य, या ते कसे उपाय, तो तू सिद्धीस नेई देवराया, धरले पाय सद्भावे. असं म्हणून परमेश्वराचं दोन्ही पाय धरले आणि काय म्हणतायत, स्वयंवरी ता पर्वत मुनी त्रय पुच्छ साकरी मर्कट वदनी, विद्रूप करिता तया लागोनी, वरील सभेत मज लागी. भगवंताने विचार केला काय म्हण, नाद नादराचे ऐकता वचन. इथं नारद करायचे नादरा केले. नारदाचे ऐकता वचन, स्वचित्ती विचारी जनार्दन. देवचंद्राला असं पाहिलं आणि विचारलं. काय विचारलं, स्वकार्याचे होय साधन, ध्यावा सत्वर. ययाशी. आणि म्हणले आता हा मागतोयस तर ह्याला देऊया. नारदाशी वधे चक्रपाणी, स्वयंवराशी ता मुनी, होईल त्रयपुच्छ मर्कट वदनी, सभास्थानी बैसता. नारदाला सांगितलं चक्रपाणी म्हणजे विष्णू भगवानाने सांगितलं, स्वयंवराला तुम्ही जाताय पण सभेत बसल्या तुम्हाला कळल काय तुमची परिस्थिती होती ती. राजकन्या व्हावी भामिनी, ऐसा पर्वत मुनीचा हेत मनी, परिविचार करीत क्षणी, सोयत केवी साधेल हे. ह्या दोघांनाही वाटतंय की तेच आपला बायको मिळावी आणि आपली, कारण ती इतकी सुंदर आहे. पण भगवंतांनी काय विचार केला की ती जी मुलगी आहे ती लक्ष्मी अवतार आहे आणि तिचा भरतार मीच आहे ना, मीच जाणार तिथं. आता ह्याला काय द्यायचं, हा काय मागतो बघूया. नारदाचे ही पूर्ण मनोगत, श्रीमती आपणास व्हावी प्राप्त, तोही आपणास मती जस्वीरपवंत, तरी काय केवी साधेल हे. आता म्हणले भगवंताने विचार केला, हा सुद्धा आपल्यासारखाच आहे, देवऋषीनाथ म्हणजे माझाच अंश आहे हो. तर आता ह्याला जर सुंदरपण दिलं तर त्याला मिळेल हो. मग मी तर ह्याचा गुरु आहे, हा भगवंत आहे मी, आणि तिथे जी मुलगी आहे ते माझीच लक्ष्मीचा अवतार आहे, तेवढं मला तिथं जाणं गरजेचं आहे. म्हणून ह्याला काय करावं, तरी रूपहीन करोनी नारदाशी, साधोनी घ्यावे स्वकार्याशी. ह्याला म्हटलं माकडाचं तोंड देऊया वाढणाराचं आणि आपण स्वतः ह्याच्या अगोदर खुर्ची बसायचं. असं भगवंताने विचार केला, साक्षात श्रीहरीने विचार केला. ऐसा विचार करोनी मानसी, वैकुंठाशी पातला, हरीशी सद्भावे करुणी नमन, प्रार्थना करी कर जोडून, हे तू माझा करी पूर्ण, शरण पावलो तव पाया. भगवंता तुझे पाय धरतो रे, पण ह्या माझ्या मनाची इच्छा आहे ती पूर्ण करा. अंबरीश दुहिता रूपवती, तिची माते व्हावी प्राप्ती, परी नारदाची मनोवृत्ती,
ते लागी वरावे. म्हणजे माझ्या मनात आहे की ते आपण त्याला जावं मुलीच्या लग्नासाठी आणि आपण सुद्धा तिथं बसावं. द्वय आम्ही तत्समान, आम्ही दोघं सारखेच आहोत. यात नसे काही न्यून, तरी नारदासी करी रूपहीन, देवा प्रार्थितो तुझ लागी. नारदेता स्वयंवराशी, करही तयवानर स्वरूपाशी, विद्रुप लक्षिता तयासी, श्रीमती मातेवरील. हा जर म्हणले विद्रुप दिसला, मला मान घालणार नाही ना, पण तुम्ही भगवंत तुमच्याकडे सुंदर त्याला बनवला तर माझं न विलास होईल. वदतायशे पर्वत मुनी आनंद वदे चक्रपाणी, रूपहीन करीन तया लागोनी, स्वयंवरी सभेशी बैसता. अरे म्हणले तुम्ही दोघं जावा तरी काय करायचं ते मी करतो बराबर. हरीचे ऐकता वचनामृत, पर्वत झाला आनंदित. दोघंही मुनी आहेत, वरून एक पण आतून एकामेकाविषयी विचार वेगळा आहे. घालोन हरीशी दंडवत, जाता झाला ते काळी. निघाले श्रीहरीला नमस्कार केला, म्हणजे भगवंत आम्ही जातो आता. वधोने आयशे चक्रपाणी, स्वयंवरी पातला तै क्षणी. यांच्या अगोदर पोचले भगवान. सभा मंडपी ओणी बैसला शेते काळी. आणि भगवान त्या सभा मंडपामध्ये वेगळं रूप घेऊन बसले. अंबरीशे लक्षिता हरी, सद्भावी धावून चरण धरी, तो नारद पर्वत ते अवसरी, सभास्थाने पातले. म्हणले आता दोघं वाघ कधी येतं त्यांचीच वाट बघायची वेळ आहे. हे आले हरीच्या द्वय भागी दोघे जण, बैसले तेव्हा आनंद घन. आणि हे दोघं त्या श्रीहरीच्या एक त्या बाजूला ह्या बाजूला बसला आणि आनंदित झाले मन त्यांचं. मुनी आणि कसुरगण नृपश्रेणी बैसल्या. आणि त्या सभेमध्ये राजे लोकच नव्हते, ऋषीमुनी सर्व काय होते. वाद्य वाजती मधुर गायनी, गाता त्याती सुस्वर. श्रीमतीस राये सत्वर, सभास्थानी आणली. आणि राजा स्वतः म्हणलं घेऊन त्या सभेमध्ये त्या मंडपामध्ये आले. जी गौरांगी सुकुंदर धनी, अगोदरच गौरी गोमटी त्या सुंदर चेहऱ्यानं. मृगाक्षी गजगामिनी, हरणीसारखे तिचे डोळे होते. सिंह कटी दंत हिरे खाने, तिचे दाताचं वर्णन केलंय. मोत्यासारखे दात होते. तेज फाकले चौकडे, जसा काय प्रकाश पडला त्या मंडपामध्ये असं भासू लागलं सर्वांना. हस्ते शोभे रत्न माळा, अंग सुवास नभी कोंदला. लक्षिता तिच्या स्वरूपाला, रोहिणी पती लज्जित. भगवान सुद्धा विचार करू लागले, खरंच की भगवतीनं अवतार घेतला, फार सुंदर अवतार घेतलाय. लोप म्हणे सुरासुर, स्वचित्ती करती विचार. कोणता सभाग्याता करील वर, हा मनोगत न कळे सर्वता. आता म्हणले ह्याच्यामध्ये कोण एवढा नशिबवान आहे काय माहीत, त्यालाच ती माळ घालणार ना. अंबरीश तेव्हा उभा राहून, हस्तसंकेते संपूर्ण. वाद्य स्थिर करवून, बोलता झाला ते काळे. आणि जे वाद्य वाजवत होते त्यांना सांगितलं थांबा जरा, मला बोलायचे दोन शब्द. नृप मुन्यानी सुरपाळ, यात सुरपवान लक्षोनी निर्मळ. श्रीमती ममतनया सुशीळ, माळ घालील तयाशी. माझ्या मुलीला जो आवडेल त्याला ती माळ घालील. हां, तो कसा असेल कसा दिसतोय याचं ती पारख करेल. ऐकून या रायाचे वचन, जो तो निज स्वरूपाचा वागवी अभिमान. प्रत्येकाला वाटतंय मी सुंदर आहे, मी सुंदर आहे. मने समजता माझी स्वरूप समान, कोणी नसे या स्थळी. प्रत्येक जण वाटतं मी गोरा आहे, गोमटा आहे, नाक्षर आहे, मी सुंदर आहे, मी सुंदर आहे, असं प्रत्येकाला वाटतं. मग तो कसाही असो.
ऐसा स्वमानसी विचार करिता सर्वास विलोकी राजदुहिता वेद लागला समजता घालील माळ हे कवनाशी. प्रत्येकाच्या मनाला ध्यास लागला की नक्की कोणाला माळ घालते बघूया आता. याचक हे सर्व मुनी ब्राह्मण अरण्यवासिया नसे स्थान यात जरी असला रूपवान तरीही न वरी सर्वथा. जे रूपवान असेल त्यालाच वरील ती, सगळ्यात वरणार नाही. क्षत्रियाम्य महाशूर सभाग्याने अति उदार यातून एकास करील वर स्वमानशी ऐशे वदता ती. ह्या ठिकाणी तर म्हणले आदिवासी बघा तर कोण नाहीत, सगळे राजे लोक आहेत, ब्राह्मण आहेत, मोठे मोठे शूरवीर आहेत. ह्याला कोणा तरी माळ घाललीच नक्की ती. श्रीमती तेव्हा आनंदोनी विलोकिता सर्वनुपा लागोनी त्यात वर्ण येता म्हणे मुनी श्रेणी विलोकित. आणि त्या ठिकाणी फिरत असताना आता कोणला माळ घालून नक्की म्हणून सगळ्यांना असे पाहत आहे नक्की नक्की चांगला कोणी इथं आहे का. त्यात स्वरूपे अति सुंदर लक्षिताना दिशे सुंदर वर तेव्हा लक्षित सर्व सुरवर हंस गती फिरोनी. पाहिलं इकडं तिकडं काय म्हणले एक सुद्धा चांगला नाही यामध्ये. मग ज्या ठिकाणी सुरवर बसले होते मग देवादिक बसले होते त्या नाही असं पाहिलं तिनं. फिरोनी सर्व सुधा पाणी दृष्टी सदेखता चक्रपाणी. आणि त्यानं नजर फिरल्याबरोबर तिला समजलं की भगवंत आलेत आपले. पाऊल उचली ते क्षणी माला हाती घेऊनी. म्हणले चक्रधरे आलेत म्हणून माळ घेतल्या हातामध्ये आणि झटपट निघाली. सुस्वरूपी लक्षोनी कमलापती तिथे पातली श्रीमती माला दिव्य घेऊन हाती गळा घातली आनंदे. आणि 3 फुलांची दिव्य माळ आपल्या प्रभूच्या गळ्यामध्ये घातली तिनं. स्व अपमान जाणून म्हणी क्रोधावले पर्वताने नारद मुनी. भगवंताला माळ घातल्याबरोबर ह्या दोघांना राग आला की असा राग आला. वदते झाले तये क्षणी अंबरीश राया ते. म्हणजे त्या मुलीच्या बापाला काय बोलताय ते. हरी हुण्या मी का रूपहीन केला असा मुचा अपमान व्यर्थ का केले सनेम वचन स्वमानसी जाण हे. असं का बोललास मंडपामध्ये की सुंदर असेल त्यालाच माळ घाल. मग आम्ही काय सुंदर नाही का, आम्ही काय रूपवान नाही का. जरी ध्यावयाची होती हरिस तरी व्यर्थ का बोलावेले सर्वास. जर भगवंताला श्रीहरीला जर हिर द्यायची होती हिला माळ घालायला लावायची होती तर आम्हाला बागच्याला कशाला बोलवलं, काय आवश्यकता होती बोलवण्याची. डाग लाविलासी स्वकुळास क्षत्रिय उदरी जन्मोनी. अरे म्हणले तू क्षत्रियाच्या पोटी आलास पण कोणाला डाग लावलास. उभयांच्या ऐकोनी वचनोक्ती राय विचार करुणी चित्ती दर्पणानोनी द्वया प्रती दाविता झाला ते काळी. दर्पण म्हणजे आरसा. राजाने आरसा आणला ते दोघं समोर धरला. एक पर्वत आहे आणि त्या दिवशी नारद आहेत तर त्यांना वानरच तोंड दिले भगवंतांनी. स्वरूप स्वरूप लक्षिता दर्पणी खिन्न झाले दोघेही मनी परीही स्वरूपे पाचा वाचोनी कोणी न जाणती सर्वथा. ह्याला जे स्वरूप दिले भगवंताने एकाला पर्वताचं डोक्यावर पर्वत एकाला वनराज तोंड ही ह्या 5 जणांपासून कोणाला माहीत नाही. कोण ती मुलगी भगवंत मुलीचा वडील आणि हे दोघं ह्या 5लाच माहिती. रावानी राजनंदिनी द्वया विप्राणी चक्रपाणी इतराशी दोघे मुनी सभास्थानी दिसती. सगळ्याला हे दोघं दिसत आहेत. नारदानी पर्वत मुनी
तप्त झाले ते क्षणी, रागावले ना, राग आला दोघालाही, पर्वताला आणि नारद म्हणलं, वदती द्वया ते फसवणी, स्वहित साधिले हरिणे. म्हणजे आम्हा दोघाला फसवलं आणि तुम्ही तुमचंच हित पाहिलं शेवटी. क्रोधे नारद म्हणे अनंता, द्वयांचा हित त्वा जाणवणे चित्ता, साधिलेस देवा स्वहिता, ठकोनिया माते. आणि म्हणले शेवटी करायचं तेच केलंस. आज तुम्हाला हे करायचं होतं तर आम्हाला कशाला सांगा तुम्हाला चांगलं रूप देतो म्हणून. तुम्ही रूप दिलं म्हटलं तुमच्या भरोसा आहे ना आमचा, आणि तुम्ही आमच्या अशी फजिती केली. एकाचं तोंड पर्वतासारखं, एकाचं तोंड वानरासारखं. तरीही तुही वानर हो विचारशील घोरवणी. शाप दिला, श्रीहरीला शाप दिला नारदाने. म्हणले तुम्ही सुद्धा वानर होऊन जंगलामध्ये फिराल. नारदाईशे वदोनी जाता झाला ते धवा. आणि मंडप सोडला रागा रागा, पण शाप देऊन मंडप सोडला. मग पुढं काय झालं, पर्वत वदे श्रीहरीशी, तुवा फसविले आम्हाशी, तरी राक्षस नेईल तव कांतेशी, योग होईल तुझ लागी. पर्वत म्हणजे शाप दिला, ज्यावेळी तुमची बायको राक्षस राज पळवून नेईल त्या टायमाला तुम्हाला कळलं की काय त्रास असतो आणि कसं बिन बायकाचं फिरावं लागतं. याचा अर्थ कळला का. राम अवतार पुढे घेता येत ते भगवंत, आणि ते नाही का सीतेला रावण घेऊन जातात, ते उदाहरण ह्यांचा शाप आहे त्यांना. शापोनी चक्रपाणी पर्वत गेला स्वस्थानी, तेव्हा राये आनंदोनी, लग्न सोहळा पै केला. हे गेले दोघं, लग्न विष्णूचे लावलं या वडिलांनी. सोहळा पूर्ण झाल्यावरी, श्रीमतीस घेऊनी श्रीहरी, आनंद गेला वैकुंठपुरी, तो हा वानर केशरी. बघा, वैकुंठाला घेऊन गेले बाय मंडळीला श्रीहरी. आणि मग तो हा वानर केसरी. मग भगवंताला सुद्धा वानराच्या रूपाने खाली यावं लागलं, आणि तिच्याच पोटी अंजनी माता जन्माला आली. आणि नंतरचा जो केसरी त्याची बी कहाणी पुढं आहे. तो हा केसरी वानर व्हावयाची अंजनीवर. म्हणजे पुढं हा वर होत आता जन्माला, त्यांच्या शापामुळे ते बी जन्माला येणार वानराचे भगवंत हरी बी, आणि ते वानराचा जन्म घेणार. म्हणजे चेहरा वानराचा पण शरीर सगळं मानवाचं. परंतु हाच भगवंत पुढं अंजनीचा पती होतोय. आणि अंजनी कोणाची मुलगी आहे तर का अजामेळ म्हणून एक दैत्य आहे, त्या दैत्याची मुलगी आहे हे. कारण त्याला म्हणजे पोटी संतान नव्हतं. घेऊन संगे वानर भार स्वयंवराशी पातला, आपापल्या सन्मानी बैसले नृपसुधा पाणी, तेव्हा दानवे आणविली अंजनी, सभास्थानी ते काळी. ती लगेच लहानाची मोठी झाली. ती देवी रंभा होती ना ती, आणि तिच्या लग्नाच्या वेळी आता या ठिकाणी केसरी येतोय, वानर केसरी. विलोकिता दानव दुहिता, आल्हाद मानिती सर्व चित्ता, कोणत्या सभाग्याची होईल कांता, ऐसा विचार करती स्वमनी. आणि तिथंही विचार सुरू झाला की आता इतके सुंदर आहे, रंभा होती म्हटल्यानंतर ते सुंदर रूप घेऊन जन्माला आले ना. शंकराने सांगितल्याप्रमाणे झाला वाद्यांचा गजर, आनंदे नादे कोंदले अंबर, तेव्हा उभा राहोनी दैत्येश्वर, बोलता झाला ते काळी. जो वीर असले कीर्तिवान, महापराक्रमी बलसंपन्न, तयाने मला युद्ध मजशी करुण, समर जिंकावे मज लागे. ज्याला माझी मुलगी हवी असेल, माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल, त्याने मला जिंकलं पाहिजे, माझ्याबरोबर मला युद्ध केलं पाहिजे. तया शिवरील ही अंजनी, ऐशी दानवमुखीची ऐकतावानी, भ्याले समस्त रूप सुधा पाणी, अधोवदने विलोकिती. आता म्हणले ह्याच्या संग कोणी लढायचं, किंवा महावीर दानव आहे.
समस्त वदती निज मानसी मल्लयुद्ध करावया दानवासी शक्ती नसे कवनासी देव दानवादिका ते देव दानवाला देव आणि दानवांना सुद्धा ह्याच्याबरोबर मल्लयुद्ध करण्याची शक्ती नाही. ऐसे स्वचित्ती वदुण मनात विचार करून समेत बैसले धरून मौन आहे दानवे नेत्री लक्षुण वदता झाला वेशे. आणि अंजनीच्या बापाला राग आला, सगळ्याकडे पाहिलं आणि काय म्हणतात रागानं, अंजनी रत्न हे वरावया कोणी वीर नसे काय ठाया. म्हणले माझ्या मुलीचं स्वयंवर आहे आणि तिला वरण्यासाठी एक यामध्ये वीर नसावा. दानव शब्द हे ऐकोनिया केसरी वानर उठला. आणि हा केसरी वानर उठून उभा राहिला. हस्त दरोनिया मही प्रती वदे दानवा दाखवी तुझी शक्ती समरी मी करून ख्याती वरीन अंजनी निर्धारे. अरे म्हणले तुला उचलून आपटण्याची माझ्याकडे ताकद आहे, तुझा पाडाव करून तुला जिंकूनच मी दाखवीन आणि मगच तिच्या गाड्यात माळ घालीन. वानरेश्वरांच्या ऐकता वचन दानव झाला आनंद घन. आणि त्या दैत्याला मोठा आनंद झाला किंवा कोणतरी उठला माझ्या संग मल्लयुद्ध करणारा. मल्लयुद्ध करावया लागून सिद्ध झाले दोघेही. आणि दोघे एक दुसऱ्या संग मल्लयुद्ध करण्यासाठी तयार झाली. द्वय केसरी विख्यात एकमेकाशी दडका देत पृष्ठिता देती मुष्टिघात अति आवेशे करुणिया. आणि एकमेकावर मुष्टी प्रहार करू लागले. पदाघाते खचे धरणी अकांत झाला त्रिभुवनी मागे न सरती कोणी हस्तचपेट हा नीती. अक्क त्रिभुवन थरथर कापायला लागलं, धरणी माता हलायला लागली, कोणी कोणाला आवरत नाही. गगने देती झोकुण पुन्हा भूतळी उन मल्लयुद्धाशी मिसळते एकमेकाला आकाशात फेकून देत आहेत, पुन्हा खाली येत आहेत, पुन्हा मी एकमेकासंग मल्लयुद्ध करतायत. हरीची माया अद्भुत, भगवंताची माया अद्भुत आहे. स्वबळे दानव उचलो धरित महिवरी उताना पाडित हृदयी बैसो नितयाच्या. तो चक्रधारीच आहे, जरी केसरी होऊन आले. हो बघा की आज ज्यावेळी आता पुढच्या ह्याच्यामध्ये ज्या टायमाला अग्निदेव ज्यावेळी प्रसाद घेऊन वरती येईल, भगवंत अयोध्येमध्ये जे प्रगट होतील त्या टायमाला अंजनी हर्षोने अंतरी रत्नमाळ घेऊन करी गळा घालोनी सत्वरी धरी चरण आनंदे. आणि गळ्यात माळ टाकली नऱ्याच्या नवरोबाच्या आणि त्याचं चरण धरलं. उठून या दानव केसरी आलिंगिला वानरेश्वर हरी.